केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री आज अहिल्यानगर जिल्ह्यात येत आहे. साईंच्या दर्शनाने आज दौरा करणार आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली आहे. केंद्रात आज दिलासा मिळण्याची चर्चा सुरू आहे. काय वाटतंय? नाही, आज सहकार क्षेत्रातल्या एका दोन वेगळ्या कार्यक्रमांसाठी माननीय अमित भाई महाराष्ट्रात आलेत, साईबाबांच्या नगरीमध्ये आलेले आहेत. मला असं वाटतं की एकूणच केंद्र सरकार म्हणून देशभरामध्ये जिथे जिथे या सगळ्या स्थिती आपण पाहतो की जिथे जिथे निर्माण झाली आहे, पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली, त्या ठिकाणी केंद्र सरकार असेल, स्थानिक त्या ठिकाणचं राज्य सरकार सगळेच त्या ठिकाणी मदतीचं काम करतायत. राज्यामध्ये सुद्धा माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं राज्य सरकार आणि त्यांचे सगळेच मंत्री हे गावोगावी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये खरं तर हा प्रभाव आहे पुराचा, त्या ठिकाणी ते जात आहेत, शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत आणि मदतही करतात. तसंच केंद्र सरकारचे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही मिळून निश्चितपणे या राज्यातील जनतेला एक आधार देण्याचं काम करतात. नाही, बघा, पहिलं तर असं की सहकार हा पूर्णपणे तसा राज्याचा विषय, पण ज्यावेळेला या देशातील आपण जर पाहिलं तर जवळपास 8.25 लाख ह्या सहकारी सोसायटी आहेत. एकट्या महाराष्ट्रात त्यातल्या 2 लाखाच्या वरती सोसायटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे सहकाराच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असं राज्य आहे. आणि आपण जर पाहिलं असेल की सहकारासाठी म्हणून देशभरामध्ये एक केंद्र सरकारच्या माध्यमातून बॅक्स कॉम्प्युटरायझेशन असेल, तीन नवीन मल्टी स्टेट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून नवीन सोसायटींची निर्मिती असेल, त्या ठिकाणी सहकाराला ताकद देण्याचं काम केंद्र सरकार करतं. NCDCच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सहकाराला ताकद आर्थिकदृष्ट्या देण्याचं काम केलं जातं. आपण जर पाहिलं तर मागच्या काळामध्ये जवळजवळ 10.5 कोटीपेक्षा जास्त ही मदत महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांना झालेली आहे. मग त्याच्यामध्ये कुठला पक्ष, कुठला व्यक्ती पाहिला जात नाही. तर सहकाराला ताकद द्यावी आणि सहकारी साखर कारखाने हे अडचणीत येऊ नयेत यासाठी जवळपास 10,000 कोटीपेक्षाही जास्त मदत आजपर्यंत केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेली आहे. सर, महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली आहे. बँका आणि सोसायट्या अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यात सुद्धा वसुलीच्या नोटिसा देत आहेत. नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वीच हे जाहीर केलं की जोपर्यंत ही परिस्थिती जागेवरती येत नाही तोपर्यंत राज्यातली कुठली बँक असेल, सोसायटी असेल, पतपेढी असेल, पतसंस्था, ह्या कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला त्याचा हप्ता भरणं, त्याचं व्याज भरणं किंवा काही त्याची हे असेल, वसुली असेल, हे करण्याचं काम करू नये असे मुख्यमंत्र्यांनी सक्त सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. ठाकरे सेनेच्या आणि मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावर संजय राऊत बोलले की हे सरकार कशाला घाबरतंय, एवढं घाबरतंय का? तर त्यांच्यावर बोलण्यात कमी मोठा नाही. संजय राऊत बोललं तेवढे आपली करमणूक करून घ्या सगळ्यांनी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.